सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. मी सौ अंजली अरविंद बापट, श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे. 20 फेब्रुवारीला असलेल्या श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या आधी वेगवेगळ्या संतांच्या चरित्रांची आपण ओळख करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या केंद्राने जो एक संत चरित्र कथन मालिकेचा उपक्रम सुरू केला आहे, त्यातलं आजचं हे 6वं पुष्प. त्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर सौ भारती जयंत सुदामे यांना. संत कबीर यांच्याविषयी त्या निरूपण करणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. त्यांचं शिक्षण हे BCom MA MAd पर्यंत झाले. 2 वेळा त्यांनी PhD केलं आहे. अध्ययनाचा 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. मराठी हिंदी भाषेत मिळून 30 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, समीक्षा, प्रवासवर्णन, नाटक, एकांकिका, चरित्र, बालवाङ्मय असे विविध प्रकार आहेत. त्यांच्या या वाङ्मयीन प्रतिभेला अनेक पुरस्कार मिळालेत. यात प्रामुख्याने खजिन्याची विहीर या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 2015चा बालवाङ्मयासाठी असलेला सानेगुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. भृगुनंदन भगवान परशुराम की यशोगाथा कादंबरीला जबलपूरच्या पाथेय आणि हिंदी साहित्य संगम या संस्थांनी अध्यात्मश्री आणि सृजनश्री या अलंकरणाने सन्मानित केलं आहे. अशा अनेक पुरस्कारांनी भारतीताई सन्मानित आहेत. विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत. श्री अरविंद विचार मंच या यूट्यूब वाहिनीवर महायोगी श्री अरविंदांच्या अक्षर वाङ्मयावर
तत्वचिंतनात्मक विचार नियमितपणे प्रसारित होत असतात. आज आपण 15व्या शतकातील एक महान संत कबीरांविषयी त्यांचे विचार ऐकूया. जय गजानन. नमस्कार. आज या व्याख्यानमालेच्या स्वरूपामध्ये मला महात्मा कबीर, संत कबीर म्हणूया आपण त्यांना हवं तर, यांच्याबद्दल बोलायचं आहे. त्यांचं चरित्र, त्यांचं तत्त्वज्ञान आणि थोड्याफार त्यांच्याबद्दल माहिती असलेल्या गोष्टी याबद्दल आपण संवाद साधूया. हे काही व्याख्यान नाही, निरूपण, कथा किंवा एखादी पुराण कथा नाही. हा इतिहास आहे. इतिहास आहे 14व्या शतकातला इतिहास. संत कबीर हे नाव आपल्याला माहिती नाही असं होतच नाही. आपण बघितलंय, शाळांमध्ये असतो आपण तेव्हापासून शाळा कॉलेजेसमध्ये, रोजच्या जीवनामध्ये किंवा सहज बोलताना सुद्धा कबीरांचं नाव निघतंच. मला वाटतं कबीरांचं नाव माहिती नाही अशी व्यक्ती आपल्या देशात तरी असणार नाही. कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने कबीरांबद्दल बोललं जातं. आपण अगदी 5व्या-6व्या वर्गात असतो, हिंदी शिकायला सुरुवात केलेली असते आणि त्यावेळेला पाठ्यपुस्तकातून कबीर आपल्याला भेटतात, छोट्या छोट्या दोह्यांमधनं. किती छोटे असतात, साधे असतात, त्याचे अर्थ किती सोपे असतात आणि आपले शिक्षक आपल्याला ते उलगडून दाखवतात, तेव्हा आपल्याला कबीर खूप जवळचे वाटायला लागतात. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान. किती छान वाटलेलं असतं आपण जेव्हा हे शिकतो तेव्हा, की जो विद्वान असतो, जो श्रेष्ठ असतो, तो कोणत्या जातीत जन्मला आहे याच्याशी त्याचा काही संबंधच नाही. उदाहरण त्याने दिलेलं आहे की कमरेला खोचलेली जी तलवार आहे ती म्यानामध्ये खोचलेली असते. समजा ते म्यान खूप सुंदर असेल, सोन्याचं असेल, त्याच्यावर हिरे माणकं जडवलेली असतील, पण तरी त्यात असलेली जी तलवार आहे ती गंजलेली असेल तर त्या तलवारीचा काय बरं उपाय? तेज धारदार तलवार आहे, कारण तलवारीचं काम कापणं आहे. हे जर ती तलवार करत नसेल तर मग किती सुंदर म्यानात का असेना, किंवा मग एखाद्या कापडी म्यानामध्ये ठेवलेली, कपड्याला लटकवलेली का असेना, ती जर तिचं काम चोख करत असेल तर ती तलवार महत्त्वाची. म्हणजे इथे म्यान महत्त्वाचं नाही, तलवार महत्त्वाची. सुंदर सुंदर उदाहरणं आपण तेव्हा त्यांच्याकडनं ऐकलीत. साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, सार सार गेही रखे थोथा दे उडाय. कसा पाहिजे साधू, संत कसा पाहिजे, विद्वान कसा पाहिजे? सुपासारखा. आपल्या घरी सूप असतं सगळ्यांच्या, त्याने आपण धान्य पाकडतो. पाकडताना काय होतं की जो कचरा असतो, फोलपट असतात, जे खराब असतं ते सगळं उडून जातं आणि जे धान्य आपल्याला वापरायचं आहे, उपयोगाचं आहे, ते आपल्याजवळ राहतं. म्हणजे जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं आहे आणि वाईट सगळं टाकून द्यायचं आहे, ही शिकवण आपल्याला तेव्हापासून मिळते. आपल्या मनावर ते संस्कार होतात. भाषा अशासाठी शिकायची असते की तिचे आपल्या मनावर जगण्याचे संस्कार होतात. आणि संत कबीर यांनी सर्वात जास्त जगण्याचे संस्कार दिले. कोण होते कबीर? कुठे राहत होते? कोणाच्या पोटी जन्मले होते? काय केलं होतं त्यांनी? काय शिक्षण होतं त्यांचं? हे सगळे प्रश्न सर्वसामान्यपणे सगळ्यांच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधू म्हटलं किंवा या प्रश्नांच्या उत्तरांचा विचार करू म्हटलं तर अनेक कथा, दंतकथा आणि कितीतरी सरमिसळ झालेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. मग नेमके कबीर कोण होते ह्या सगळ्या सरमिसळ झालेल्या गोष्टींमधनं शोधायचं असतं, शोधून काढायचं असतं. त्यांना कोणी महात्मा म्हणतं, कोणी संत म्हणतं.
कोणी कबीर म्हणतं, कोणी कबीरदास म्हणतं. कहे कबीर सुतो भाई साधो हे वाक्य किंवा देख कबीरा रोया हे वाक्य आपल्याला पक्क माहिती आहे, खूपदा कानावर पडलेले. कहे कबीर सुनो भाई साधो, यातला साधो शब्दाचा अर्थ आपण पुढे बघूया. आता आपण हे बघूया की जेव्हा कबीरदास आपल्याला भेटतात, संत कबीर आपल्याला भेटतात, तेव्हा ते आपल्या मनावर काय काय परिणाम करत जातात आणि ते होते कुठे राहत होते. सहज विचारला प्रश्न किंवा आपण गुगलवर शोधलं तर आपल्याला सापडेल की ते बनारसला राहत होते, वाराणसीला. वाराणसी हे सुरेख शहर आहे, वरुणा आणि असी या 2 नद्यांच्या मध्ये बसलेलं, आणि त्या ठिकाणी खूप थोर लोक होऊन गेले. काशी म्हणत होतो आपण त्याला. काशीचा राजा हा श्रेष्ठ राजा होता आणि त्याच्या पदरी अनेक विद्वान लोक होते. कबीर, संत कबीर हे त्याच काशी नगरातले. कोण होते त्यांचे आईवडील? सगळ्यांना ती कथा माहिती आहे की त्यांचे आईवडील कोण होते हे कोणाला माहिती नाही. ते एका मुसलमान विणकरी जोडप्याला सापडले. कसं सापडले? नीरू आणि दिमा हे 2 मुस्लिम विणकर, नवीन लग्न झालेलं जोडपं, आपल्या पत्नीला सासूरवाडीहून म्हणजे तिच्या माहेरून आणायकरता नीरू निघालेला होता. तो गेला, पत्नीला घेऊन आला. पत्नी पालखीमध्ये होती, हा उड्यावर होता किंवा चालत होता, जे काय असेल त्या काळची पद्धत त्याप्रमाणे. येता येता एका ठिकाणी तिला तहान लागली म्हणून ती थांबली पाणी प्यायसाठी. भोयांनी पालखी उतरवली असेल, जे कोणी बरोबर असतील ते थांबले असतील, जे काय असेल त्या काळात आपल्याला माहिती नाही आहे. ती उतरली तलावाच्या एका काठी. तलाव जरा उंचावर होता, म्हणजे हे रस्त्याने जात होते, थोडासा उंचवटा होता, उंचवटाच्या पलीकडे तलाव होता. हा तलाव इथे आहे हे माहीत असल्यामुळे ती उतरली आणि चढून त्या तलावापाशी गेली. आणि आता पाणी पिणार त्या तलावातलं ओंजळीने इतक्यामध्ये तिच्या कानावर एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. कोण आहे आसपास? आश्चर्य वाटलं तिला. इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसेना. तिला वाटलं भास झाला असेल कदाचित आपल्याला, पण भास नव्हता, कारण दुसऱ्या क्षणी आणखी जोरात रडण्याचा आवाज आला. ती इकडे तिकडे हिंडली, आसपास पाहायला लागली तर एका झाडाच्या खाली छोट्याशा कपड्यामध्ये गुंडाळलेलं एक छोटंसं बाळ पडलेलं होतं आणि ते रडत होतं, हातपाय हलवत होतं. तिथं कोणीच नव्हतं. निमाला भीती वाटली. बापरे, कोणाचं बाळ असेल हे? तिने हाका मारल्या, कोणी आहे का आसपास? कोणी आहे का? त्या बाळाची आई आहे का, बाबा आहे का, कोण आहे तिथे? कोणी नव्हतं. मग तिने त्या बाळाला उचललं, हृदयाशी धरलं, तसं ते बाळ रडायचं थांबलं. ती त्या बाळाला घेऊन खाली आली. नीरू पण आला. हे काय आहे? कुठून आणलंच आहे? कोणाचं मूल आहे? कोणीतरी आपल्याला पकडेल मुलाला चोरून नेतोय म्हणून. ती म्हणली नाही, मी खूप शोधलं, आसपास कोणी नव्हतं, ते बाळ रडत होतं म्हणून मी उचलून घेऊन आले. नीरू पुन्हा वर गेला. त्यांनी पण शोधलं आसपास की त्याची आई कुठेतरी गेली असेल, ती आली असेल तर पाहूया, पण कोणीच सापडलं नाही. शेवटी परमेश्वराने, अल्लाने आपल्याला दिलं असं समजून ते त्या बाळाला घेऊन आपल्या गावी परत आले. गावी परत आल्यानंतर सगळ्यांनी विचारलं कोण आहे कोण आहे. पहिल्यांदा सगळ्यांना हे मूल कोणाचं आहे काय आहे काही माहिती नव्हतं. त्याने एकच उत्तर दिलं, हे माणसाचं बाळ आहे, मी माणूस आहे, त्यामुळे आता मी याला मोठं करणार. मग कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, सगळं गदारोळ उठला. त्यावेळेला जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था अतिशय जास्त कठोर होती, अत्यंत, ज्याला आपण आजच्या भाषेत रिजिड म्हणतो अशी होती की त्याच्यात कोणाला सवलती नव्हत्या, एकदम शिक्षा दिली जायची. मग निमाला म्हटलं आपल्याला आता शिक्षा होते की काय? सगळ्यांनी म्हटलं टाकून द्या, हे कुठलं बालक आणलं काय आणलं. ती म्हणली नाही, मला सापडले, माझं बाळ आहे, मी याला लहानाचं मोठं करणार. माझ्याजवळ आल्यावर ते रडायचं थांबलं. शेवटी नातेवाईकांनी आणि सगळ्या आसपासच्या लोकांनी हार मानली आणि ठीक आहे बाबा सांभाळ, पुढचं पुढे. काही दिवस झाले हे बाळ मोठं झालं. लहान असताना तिकडे तिकडे सगळ्यांमध्ये मिसळायला लागलं
आणि मग काही वर्ष गेल्यानंतर त्यांच्या पद्धतीप्रमाणे याची सुनता करायची वेळ आली. कार्यक्रम असावा तसा मोठा मांडव घातला गेला, लोक आले, पंचपक्वान्नांचं भोजन तयार झालं. याने विचारलं आपल्या वडिलांना की हे सगळं काय चाललंय. ते म्हणाले की तुझी सुनता करायची. तो म्हणाला म्हणजे काय आणि कशासाठी. निरू म्हणे मला नाही माहिती, या सगळ्या गोष्टी समजत नाही मला, तू मौलवींना विचार, मुलांना विचार. तो गेला धर्मगुरूंकडे. एवढासा मुलगा 8-9 वर्षाचा उभा राहिला त्यांच्या समोर ठामे ठोकपणे आणि त्याने विचारलं की हे तुम्ही कशासाठी करताय. नाही, सुनता करावी लागते. का करावी लागते त्याने विचारलं. तेव्हा ते म्हणाले की सुनता केल्यानंतर तू खराखुरा मुसलमान होशील. तू म्हणाला मग मी याच्या आधी कोण होतो. याचं उत्तर कोणाला देता आलं नाही. तो म्हणे मग मी मुसलमान का व्हायचं. ते म्हणाले की तशी अल्लाची इच्छा आहे. मग या कबीराने विचारलं, त्याचं कबीर नाव कसं ठेवलं गेलं याची सुद्धा एक गंमत आहे. जेव्हा ते मूल घरात आणलं त्याला नाव गाव काही नव्हतं, त्याचं नाव ठेवायचं होतं. मुल्ला काजी हे सगळे आले, त्यांनी ते तो सापडला त्या वेळेपासून वगैरे त्याचं नाव ठेवायसाठी जेव्हा अक्षर शोधायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये फक्त कबीर हेच नाव ठेवता येत होतं. आणि कबीर हे परमेश्वराचं नाव आहे, तर हे त्याला कसं ठेवायचं या कुठल्या तरी सापडलेल्या मुलीला असं त्यांना वाटत होतं. पण दुसरं कुठलंही नाव त्यावेळेला न सापडल्यामुळे त्यांनी ते कबीर नाव ठेवलं. बाकीची जी नावं होती ती सुद्धा नावं अशीच होती की ज्याचा अर्थ परमेश्वर, ईश्वर, देवदूत असे निघत होते, सगळी उर्दूमधली नावं. तर या कबीराने विचारलं की जर अल्लाची अशी इच्छा आहे की मी मुस्लिम असावं तर मग त्यांनी मला जन्माला घालतानाच सुनता करून का नाही जन्माला घातलं. तर हा सगळ्यांपुढे मोठा प्रश्न होता. त्याचं उत्तर कोणी हा प्रश्न कधी विचारला नव्हता, कोणाला सुचलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याचं उत्तर द्यायचं कोणाची तयारी नव्हती. आणि आपल्याला एवढ्याशा मुलाचं उत्तर देता येत नाही हा विचार करून ते सगळे धर्मगुरू चिडले. आणि चिडून त्यांनी तुला काही समजत नाही, लहान आहे, चुपचाप बस, असं त्यांनी म्हटलं. सगळी तयारी झाली, सगळं अन्न शिजलं, पंचपक्वान्नांचे जेवण, सगळे नातेवाईक जमलेले, सगळे जमलेले. आणि ईश्वराची काय इच्छा होती, नियतीची काय इच्छा होती आपल्याला माहिती नाही. अचानक काळे ढग आले, एकदम आकाश भरून आलं आणि धो 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 मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. इतका पाऊस पडला की तो मांडव खराब झाला. ते उडून ते सगळे त्याचे इकडे तिकडे त्याच्यावर घातलेली ताडपत्री किंवा जे काय कापड असेल जे काय ते सगळं उडून गेलं. अन्नामध्ये पाणी झालं, पाणी झालं आणि सगळ्या अन्नाची माती झाली. हा काय चमत्कार आहे कोणाला कळेना. निरूला मात्र वाटलं की ही नियतीची इच्छा आहे आणि या इच्छेचा मान आपण ठेवला पाहिजे. आणि त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं की यानंतर या अशा गोष्टी पुन्हा करू नकोस. तो माणूस म्हणून सापडलाय, माणूस म्हणून त्याला जगू दे. त्याला ना हिंदू कर ना मुसलमान कर. तो हिंदू आहे की मुसलमान आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं शिक्षण मात्र राहून गेलं. कारण तो मदरशात जायला लागला तर ते लोक म्हणायचे की तुझी सुनता झाली नाही आहे तर तुला आम्ही कसं शिकवणार. त्यामुळे मुस्लिम शाळांमधलं शिक्षण मिळालं नाही. हिंदू पाठशाळांमध्ये जायला लागलं तर त्यात तुझं कुठे मौंज झाली आहे, तुझं उपनयन झालं नाही आहे, तुझं अंधव घातलं नाही, शेंडी नाही, तुला टिळक लावलेलं नाही माथ्यावर, म्हणून त्याला तिथे प्रवेश नव्हता. तर खूप वाईट वाटलं. जरी मोठा होत होता तरी त्याला आपल्याला शिकावं वाटत होतं, खूप वाईट वाटत होतं. आणि हे वाईट वाटण्याच्या ह्याच्यामधनं त्या मुलांनी ठरवलं की आपल्याला नाही जाता येत शाळेत, नाही बसता येत तिथे तर राहू दे, आपण ज्ञान मिळवायचं, आपल्याला ज्ञानच हवं आहे ना. तेव्हा काही सर्टिफिकेट्स नको होती कोणाला नोकरी लागायसाठी, ज्ञान हवं आहे ते मिळवायचं. मग कसं मिळवायचं तर काशी नगरी, वाराणसी ही ज्ञानाचीच नगरी होती ना. मग दूर दूरहून तिथे पंडित यायचे, धर्मगुरू यायचे, वेगळे वेगळे सभा होत असत, धर्मचर्चा होत असत. या सगळ्या सभांना आणि धर्मचर्चांना कबीर जायला लागला. तोपर्यंत मोठा झाला होता. त्याच्या वडिलांनी विणकराचं कौशल्य पण दिलेलं होतं, तसं त्यांनी विणायला पण कापड विणायला पण सुरुवात केली होती. पण जेव्हा केव्हा संध्याकाळी वगैरे वादसभा असायच्या, धर्मसभा असायच्या त्याला तो जायचा. तेव्हा सुफी संत होते त्या काळात इकडे तिकडे. तो सुफी संतांकडे जायचा, त्यांची भाषणं ऐकायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
मौलवींची चर्चा चालायची, त्या मौलवींच्या चर्चांच्या तिथे जायचा. ते काय म्हणतात, पुराणातली वचनं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे तो समजून घ्यायचा. तांत्रिक होते, नाथपंथी योगी. हे सुद्धा वाराणसीला त्या काळी काशीला होते. तेव्हा तो त्यांच्याही गटामध्ये जायचा, त्यांच्यातही मिसळायचा, त्यांच्यात जास्त मिसळायचा. याचं कारण असं की तिथे यायला कोणी अडकाव केला नाही. तिथे त्याला कोणी म्हटलं नाही की तू मुस्लिम आहेस तर इथे येऊ नकोस, किंवा तू हिंदू आहेस तर इथे येऊ नकोस. फक्त एकच झालं की या सगळ्या धर्मचर्चांमध्ये जेव्हा भाग घ्यायची वेळ आली ना, त्यावेळेला या धर्मचर्चांमध्ये त्याला प्रश्न विचारायची मुभा नव्हती. त्याने विचारलं असं का, तर त्यांनी म्हटलं, सगळ्यांनी सांगितलं, उत्तर याचं एकच दिलं की तू निगुरा आहेस. निगुरा, तुला गुरु नाही आहे. जोपर्यंत तुला मोक्षगुरु मिळणार नाही तोपर्यंत तुला या चर्चांमध्ये भाग घेता येणार नाही. तर काय करायचं? कबीराच्या पुढे प्रश्न आला. वैष्णव संत स्वामी रामानंद तेव्हा काशीत होते. त्यांचा बोलबाला होता. त्यांच्याबद्दल फार चांगलं बोललं जायचं. लांब लांबहून त्यांचे शिष्य व्हायला दूर दूरहून विद्यार्थी लोक येत असत, विद्यार्थी येत असत. कबीराने ठरवलं की आपण तिथे जायचं. स्वामी रामानंद गेले, पोचूच शकले नाही हो त्यांच्यापर्यंत, कारण दरवाजावर अर्ध्या रस्त्यातच जिथे जिथे लोक भेटले त्यांनी अडवलं. तो कोण आहे? तू कबीर आहे. कुठला आहे? जुलाहाचा मुलगा आहे, हे विणकराचा मुलगा आहे. जा जा बाहेर जा, इथे तुझं काही काम नाही. अरे, ज्या ठिकाणी ज्ञान मिळणार, ज्या ठिकाणी गुरु मिळणार, त्या ठिकाणी जर असं होत असेल तर कसं करायचं त्याने? पण मग त्याने ठरवलं की ठीक आहे, मी गुरु करीनच आणि त्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं की या स्वामी रामानंद ते त्यांची दिनचर्या काय असते. तर ते भल्या पहाटे उजाडण्यापूर्वी गंगेच्या घाटावर स्नानाला जात असत. ते कुठल्या घाटावर स्नानाला जातात हे बघून ठेवलं कबीराने. आणि एक दिवस मध्यरात्री उठून त्यांच्या ते उत्तररात्री ते येत असत, तर ते यायच्या आधी ते ज्या घाटावर जात असत त्या एका घाटाच्या एका पायरीवर ते झोपून राहिला कबीर आपला. फार वय नव्हतं तेव्हा, जे काय होतं ते झोपून राहिला. स्वामी आले, नेहमीप्रमाणे स्वामीजी आले. तर धडधड वाढली याची की आपण इथे झोपलेलो आहे, पण आपल्याला त्यांच्या पायाचा स्पर्श तर झाला पाहिजे. आपण ज्या पायरीवर झोपलोय त्या पायरीवर त्यांनी पाय तर दिला पाहिजे, ओलांडून गेले तर. पण निष्ठा इतकी प्रबळ होती की एक एक पायरी उतरत उतरत स्वामी रामानंद त्याच्यापाशी पोहोचले आणि पाय लागला त्यांचा कबीराला. इथे कोणीतरी झोपलं हे लक्षात आल्याबरोबर त्यांना लक्षात आलं आपला पाय कोणाला तरी लागला. त्यांनी अगदी राम राम असं म्हटलं. पण पाहिलं तर एक बालक झोपलेला. उठ बालका, झोपलास काय? ही उठायची वेळ झाली, उठ, तुझं कार्य करायला लाग, असं ते त्यांना म्हणाले. आणि मग ते आपल्या कार्यासाठी निघून गेले. कबीराने ठरवलं, झालं, आपल्याला गुरु मिळाले, गुरुमंत्र मिळाला. आणि मग ते घरी गेल्यानंतर त्याने आपली हे बदलून टाकली दिनचर्या. अंगावरती ते कपडे घातले सगळे पंडिती पद्धतीचे, धोतर नेसला, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या, बदलून टाकला आपला वेश सगळा आणि राम राम नामाचा जप करायला लागला. त्याच्या आई निमा भयंकर चिडली. हे काय चाललेलं आहे? असं कसं तू का करतोयस असा? तो म्हणला, मला गुरुनी मंत्र दिलेला आहे, मला माझ्यावर गुरुची कृपा झालेली आहे आणि आता मी हेच करणार आहे. तिला इतका संताप आला की ती रागारागाने त्या रामानंद स्वामींकडे गेली. त्यांच्याकडे गेली, कोणालाही न जुमानता, दारावरच्या लोकांना न जुमानता त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना जाऊन तिने विचारलं की काय हो, तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या मुलाला असा धर्म परिवर्तन करायचा माझ्या मुलाचा? ते म्हटले, कोण बाई तुझा मुलगा? ताई तू कोण आहेस बाई माते? कोण तुझा मुलगा? मी तुझ्या मुलगा नाही ओळखत आणि मी नाही धर्म परिवर्तन केलं. नाही, तुम्ही गुरुमंत्र दिला. ते म्हणाले, मी देऊ नाही शकत, सध्या मी व्रतस्थ आहे आणि मी कोणालाही शिष्य करू शकत नाही. जवळजवळ 3 महिने मी व्रतस्थ आहे, मी हे करू नाही शकत का? ते म्हणे, मग मी काय खोटं बोलताय का? माझा मुलगा तुम्ही तुमच्यासारख्या वेश करतो, तुळशीची माळा गळ्यात घालतो, मी करतो. म्हणाले की तुझा मुलगा कोण आहे, त्याला बोलवून आण.
मग ती लागलीच तिने कोणाला तरी पाठवलं, कोणी त्याला बोलवायला, कबीराला बोलवायला. आनंद झाला एकदम, माझ्या गुरूंनी बोलवलंय बाबा. आणि इकडे जे बोलवायला गेले होते त्यांच्यापैकी सगळ्यांना भीती वाटायला लागली, कारण त्यांनी झाकलून दिलं होतं ना दारातनं आपल्यापर्यंत पोचू देता. स्वामींनी विचारलं की असं कोणी आलं होतं आपल्याकडे कबीर नावाचं? ते म्हणले की आता कोणीतरी एक आला होता फकीर, पण आता आम्हाला काय माहिती कबीर आहे की काय आहे ते. मग माझ्यापर्यंत का नाही आला? सगळ्यांच्या मनाखाली गेले, कारण गुरुनी असं नव्हतं शिकवलं की जो येईल त्याला अडवा आणि त्याला येऊ देऊ नका माझ्यापर्यंत. कबीराला बोलवून आणलं. कबीर त्यांच्या समोर उभा राहिला. त्याने विचारलं, बाळ तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, मी आत्मा आहे, एक आत्मा आहे. या शरीराचं नाव विचाराल तर कबीर आहे, देहाला कबीर म्हणतात. या अंतर्बाह्य ईश्वर आहे. आणि मग त्यांनी जे स्वामींनी जे प्रश्न विचारले ना, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दोह्यांमधनं द्यायला सुरुवात केली कबीरांनी. स्वामींनी विचारलं की हे कुठून शिकलास सगळं? म्हणजे काय कुठून शिकलो विचारताय स्वामी आपण? म्हणजे की तू हे कुठून शिकलास, जे मला बोललास, हे जे काव्य बोललास ते काव्य कोणाचं आहे? तो म्हणाला, कोणाचं नाही, माझं. तुम्ही प्रश्न विचारले त्याचे उत्तर, मला त्याची उत्तर जशी मला सुचली तशी मी दिली. हे तू पाठ केलेलं नाही? म्हणून नाही, मला कोण शिकवणार आहे पाठ करायला? मी आत्ता तुमच्या समोर हे रचलंय. तेव्हा ते निमाकडे वळून म्हणाले, माई तू धन्य आहेस, तुझ्या पोटी खूप मोठा महात्मा जन्माला आलाय. तो हिंदू नाही, तो मुसलमान नाही, तो महात्मा आहे फक्त. महान आत्मा ज्याच्यात स्थित आहे तो महात्माचा आहे. त्याला गुरुची गरज नाही, माझी गरज नाही, कोणाचीच गरज नाही. तो स्वतःचा गुरु आहे. स्वयमेव आहे, स्वयंभू आहे. त्याला अडवत होतो. पण तिचा राग काही शांत झालेलाच नव्हता. ती म्हणे, पहा पण झालंच ना, तुमचाच परिणाम झाला ना. त्यांनी विचारलं ना त्याला की तू कसा म्हणतोस मला गुरु? तर तो म्हणाला की त्या दिवशी असं झालं, तुम्हाला आठवतं का? ते म्हणले, हो आठवतं. कोणीतरी झोपलं होतं आणि माझा पाय लागला. ते म्हणजे तो मीच होतो. पण मी तुला दीक्षा कुठे दिली? तर कबीर म्हणे की दीक्षा द्यायची म्हणजे वेगळं काय असतं? रामनामाशिवाय दुसरा कोणता मंत्र देता तुम्ही तुमच्या शिष्यांना? आणि उठ, सावध हो, ही झोपायची वेळ नाही. चालायला, कार्याला सुरुवात कर. याशिवाय दुसरा कोणता गुरुचा उपदेश असू शकतो? तो तुम्ही मला दिलात म्हणजे मी तुमचा शिष्य झालो. त्याचं हे वाक्चातुर्य, शीघ्र कवित्व, त्याची जाण आणि तीव्र इच्छा, या सगळ्या गोष्टी स्वामींच्या मनामध्ये इतक्या भिनलेल्या होत्या की ते म्हणाले की तू एक कर माझ्यासाठी, की हा जो तुझा पोशाख घातलेला आहेस, पोशाखावरनं ठरत नसतं कोण काय आहे. तू तुझा जो नेहमीचा पोशाख आहे तोच राहू दे. आणि तो तुझा पोशाख असताना तुला जे काय तुझ्या स्वतःला शोधायचं आहे, जे तत्व शोधायचं आहे, जे सार शोधायचं आहे, शोधायचा प्रयत्न कर. तुला कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही. तूच तुझा स्वतःचा मार्गदर्शक आहेस. फक्त त्यांनी आपल्या जवळची एक माळ दिली जप करायला आणि ही माझी आठवण म्हणून ठेव म्हटलं. त्यांनी मान्य केलं आपल्या आईसाठी आणि मग ते पोशाख उतरवून नेहमीच्या पोशाखामध्ये कबीर राहायला लागला. ही कोणत्या काळातली गोष्ट आहे? 14व्या शतकातली. 1380चा कबीरांचा जन्म ते 1520 पर्यंत ते जगले. म्हणजे 1400 वर्ष आहे. जे 1401 ते 1501 हे पूर्ण 100 वर्षाचं जे शतक आहे ते शतक त्यांनी जाणतेपणी डोळे उघडे ठेवून पाहिलेलं आहे. 120 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं. आणि या भल्या मोठ्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला जे बघितलं त्याच्याबरोबर जग बघितलं. जगातला असंतोष बघितला, असमाधान बघितलं, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या गोष्टी बघितल्या, एकमेकांना सतत पाण्यात पाहणारे लोक बघितले, धर्माधर्मांमध्ये होणारी भांडणं बघितली, पंथ वेगळे वेगळे आहेत हे बघितलं. आणि ह्या सगळ्या धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्यांच्या नावाखाली माणूस माणसापासून किती दूर जातोय तेही बघितलं. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर असा झाला की त्यांनी फक्त मनुष्य म्हणून जगण्यासाठी जे काय आवश्यक आहे ते शिकवलं.
हिंदू किंवा मुस्लिम असण्यात काही नाही, कारण की काय आहे काय त्याच्यामध्ये, एकच रक्त आहे त्या दोघांमध्ये, एकच रक्त मास, एकच सारखं आहे. 5 तत्व का पुतला मानव, सुरत न्यारी न्यारी, काहीच नाही ना, फक्त 5 सगळ्यात मध्ये तेच आहे. ही वृत्ती घेऊन ते जगले आणि म्हणून त्यांनी सगळ्यांवर प्रहार केले. काकर पाथर जोड कर मस्जिद बडी बनाय, ता चढे मुल्ला बांग दे बहरा भया खुदाय. तर साध्या दगडावट्यांची इमारत आणि त्याच्यावर उठून उभं राहून तुम्ही मोठमोठ्याने हाका मारता खुदाला, तो काय बहिरा आहे का? हे जसं मुस्लिमांवर त्यांनी जोरात ओरखडा ताशेरा काढला होता, तसा हिंदूंच्या पद्धतींवर सिरमुंडे हरी मिले हर कोई लेई मुंडा. जर डोक्यावरचे सगळे केस काढल्यामुळे परमेश्वर मिळणार असेल तर प्रत्येक जण आपल्या डोक्यावरचे केस काढून टाकेल आणि मग सर्वात जास्त ज्याचे केस केदा काढलं जातं तो तर परमेश्वरच व्हायला पाहिजे. बकरा, मेंढा, ज्याच्यावरची लोकं सारखी सारखी काढून घेतली जाते ना, असं त्यांचं मत. म्हणून मग पाथर पूजे हरी मिले केव न पूजू पहाड, ताते तो चाकी भले पीस खाय संसार. मूर्तीपूजेच्या विरोधात बोलताना ते म्हणतात पत्थर, दगडाची मूर्ती, पाथर म्हणजे पत्थर म्हणजे दगड, म्हणजे दगडाची मूर्ती, तिची पूजा करून जर परमेश्वर मिळणार असेल तर मग एवढ्याच दगड कशाला, मी तर पर्वताची पूजा करतो, तो खूप मोठा आहे. त्यापेक्षा ताते तो, त्यापेक्षा चाकी भली, चक्की चांगली, पीस खाय संसार, कमीत कमी त्यातून दळून आलेलं पीठ सगळ्यांची उपजीविका करतं, सगळ्यांना काहीतरी देत राहतं. सुरुवातीला आपण हे शिकलो. त्यानंतर जसं त्यांच्यावर तत्त्वज्ञानाची वरची पातळी गाठायला लागलो तसं तसं आणखी कबीरांचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ होत गेलं. ते फिरत होते, कुठे लांब लांबपर्यंत फिरायचे, ते फिरायला निघायचे, त्याच्याबरोबर लोक निघायचे. त्यांचं म्हणणं असं होतं की पंथ, संप्रदाय, झुंड किंवा गट, समूह असं काही नसतं साधूचं. साधू न चले जावा. उदाहरण दिलंय त्यांनी, हमसो सिंहों के लेहंड नाही, हमसों के नहीं पात, लालों की बोरिया नहीं, साधू न चले जमात. जे सिंह आहेत ते कधीही झुंड करून कळप करून जात नाहीत. एकटा सिंह असतो, त्याच्या मागे सिंहिणी असतात, त्याच्या कळप नसतो. राजहंस सुद्धा थव्याने राहत नाही, कारण इतके राजहंस तरी आहेत की ते थव्याने राहतील. लालों की बोरिया नाही, हिरे माणकं पोत्यात नाही भरत हो आपण. हात कुठे पोत्यात भरणार आहे की एक दिसलं तरी आपल्यासाठी खूप झाली, मुठभर सुद्धा नसतात, पोत्यात कुठून भरणार आहे. तसे साधू न चले जमात, साधूची जात नाही आहे. म्हणजे जमात म्हणजे समूह नाही त्यांचा, काही एखादा झुंड तरी एखादी, कारण की खरा साधू फार क्वचित असतो. स्वतःला साधू म्हणणारे फार क्वचित असतात. आणि म्हणून त्यांनी कुठलाही पंथ, कुठलाही संप्रदाय, कुठल्याही तऱ्हेचे उपासना पद्धती असं काहीही स्वतःच ठेवलं नाही. परंतु काय असतं की जे हे थोर पुरुष आपल्या ह्याच्यात संत महात्मे होत गेले ना, आपण त्यांना मानतो. गंमत अशी आहे की आपण सत्पुरुषांना मानतो, त्यांचं म्हणणं मानत नाही. त्यांना मानतो, लक्षात घ्या. त्यांची पूजा करू, त्यांना श्रेष्ठ ठरवू, त्यांच्या नावाने रोज काय काय आपल्याला जे करता येईल जप बीप सगळं करू, पण त्यांचं म्हणणं नाही मानणार. त्यांनी जे सांगितलंय ते आपण नाही करणार. म्हणून आपण त्यांना मानतो, त्यांचं म्हणणं मानत नाही, ऐकत नाही आपण त्यांचं. तसंच कबीरांच्या बाबतीमध्ये झालं की त्यांचे जे विचार होते ते बाजूला राहिले आणि आज कितीतरी कबीरपंथी, कबीर मठ, कबीर हे कितीतरी खूप सारं काही काही सापडेल आपण जर शोधायला गेलो तर. अर्थात हा प्रत्येक समूहाचा, लोकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कदाचित एखादं चांगलं काम करण्यासाठी ते एकत्र आलेले असू शकतील, जो काय असेल ते. पण कबीरांना तसं अपेक्षित नव्हतं. त्यांना अपेक्षित काय होतं? समाजाची एकत्रितपणे प्रगती व्हावी, सगळ्यांनी मिळून चांगलं जीवन जगावं, आणि त्याच्यासाठी जो उपदेश करायचा आहे तो उपदेश ते करत होते.
आणि मग वरून हेही म्हणत होते, बुरे लगत सिख के वचन. मी जर उपदेशाचे बोलतोय, शब्द सांगतोय, ते तुम्हाला वाईट असं वाटतंय, आवडत नाही. हिये विचारो आप, बुरे लगत सिख के वचन हिये विचारो आप, कडवी भेष जपिये बिन मिटेन तन को ताप. उपदेशाचे शब्द आवडत नाहीत, पण मनाशी विचार करा, या गोष्टीचा विचार करा की कडू औषध प्यायल्याशिवाय शरीराचाही ताप जात नाही. हे तर आपण मनाच्या आणि आत्म्याच्या गोष्टी करतो. साधू एक रूप सबम आहे. सगळे जे आहेत ते एकच रूप आहे. एकाच ईश्वराची या सगळ्या मूर्ती आहेत. आपण जे सगळे आहोत ते एकाच ईश्वराचे अंश आहोत. आपल्यामध्ये अंश रूपाने ईश्वर राहतोय, तो आपण बघितला पाहिजे. एक रूप सबम आहे, सगळ्यांमध्ये एक आहे. म्हणून वागताना कसं वागायला पाहिजे. कटुक वचन मत बोले, घट घट में साई रमता. प्रत्येकामध्ये ईश्वर बसलेला आहे. कटुक वचन मत बोल रे, कडू वचन बोलू नको, वाईट बोलू नको, वाईट वागू नको. रोजच्या जीवनातली उदाहरणं दिली. कसं वागावं, एकमेकांशी कसं वागावं, एकमेकांबद्दल आदर कसा ठेवावा, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी दिल्या. रोजच्या आयुष्यामध्ये किती धैर्यशील असायला पाहिजे. कारज धीरे होत हे काहे होत धीर, समय पात तरुवर फलंत केतिक सीठून. कोणतंही काम आपण करायला घेतलं तर ते शांतपणे होत असतं. त्याची वेळ आली की होत असतं. धीर धरायला पाहिजे. काहे होता अधीर, अधीर का होतोय. समय पात तरुवर फलंत. जेव्हा वेळ येणार आहे तेव्हाच झाड मोठं होणार आहे. ठीक आहे. जेव्हा पालवी फुटायची तेव्हाच वृक्षाला पालवी फुटणार आहे. केतिक सीचो नीर, किती पाणी त्याच्यामध्ये होत राहिलो तर ते काही भराभरा वाढणार नाही झाड. उलट कदाचित नुकसान होईल आणि त्या पाण्यामुळे त्याची मुळे सडून गेली तर ते वाढणारच नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ते कळकळीने सांगतात, मनापासून सांगतात, तळमळीने सांगतात, सगळ्यांना सांगत राहतात. मैं कहता हूँ सूरजनहारी, तू रहता उरझाई रे. मैं कहता हूँ आँख न देखी, तू कहता कागज की लेखी. माझे बोल अनुभवाचे बोल आहेत. आँख न देखी, डोळ्यांनी पाहिलेले आहेत. तू कहता कागद, तू जे शास्त्र कागदावर लिहिलेलं आहेस ना ते सांगतोस. प्रत्येक वेळी लिहिलेलं जे सगळं आहे ते त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं तंतोतंत लागू होतं असं नाही ना. मैं कहता हूँ सूरजनहारी, मी सांगतो की कशात गुंतू नकोस, स्वतःला मोकळं कर. तू रहता उलझाई रे, कशात तरी अडकलेला असतो, नुसताच गुंतलेला नसतो. अडकलेले पाय अडकलेले आहेत, तुझे हातपाय अडकलेले आहे, मन अडकलेलं आहे, सगळं अडकलेलं आहे. ते बसून असं कसं चालेल. जरी स्वामी रामानंदांनी म्हटलं की गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु वगैरे असं काही तुला गरज नाहीये त्याची, तरी सुद्धा गुरुची महती त्यांना अमान्य नाही करायची आहे ना. सबधरती कागज करू, लेखनी करू अनराय. 7 समंदर की मसी करू, गुरुगुण लिखान जाय. हे पुन्हा तेच म्हणतात ना. ही सगळी पूर्ण धरतीच्या धरती जेवढी पृथ्वी आहे ती सगळ्या पृथ्वीचा कागद केला. आणि जेवढी झाडं या पृथ्वीवर उगवलेली आहेत त्या सगळ्या झाडांच्या लेखण्या केल्या. समुद्र शाईनी भरला तरीही गुरुचे गुण लिहिले जाणार नाही, इतका गुरु श्रेष्ठ आहे आपला. गुरु गोविंद दो खडे, काको लागू पाय. गुरु आणि परमेश्वर, ईश्वर आणि गुरु या दोघंही जर समोर उभे असतील तर आधी कोणाला नमस्कार करू, कोणाच्या पाया पडू. याच्या पाया पडलो तर त्याला राग येईल, त्याच्या पडलो तर याला राग येईल का. पण ते मैं कहता हूँ सूरजनहारी, सगळं मी सुलभ करून ठेवलेलं आहे. गुंतागुंत नाही आहे, माझ्या मनात स्पष्ट आहे काय करायचंय ते ना. गुरु गोविंद दो खडे, काको लागू पाय. दोघांपैकी कोणाला नमस्कार करू, माझ्या मनात द्वंद्व नाही आहे. कारण
बलिहारी गुरु आपने गोविंद देव होताय. आधी मी तुम्हालाच नमस्कार करीन, कारण तुमच्यामुळे तर मला ईश्वर दिसलाय. बलिहारी गुरु आधी मी गुरुला वंदन करीत, कारण त्याच्यामुळे मला ईश्वर मिळाले. इतक्या असंख्य गोष्टी आहेत. शेवटी कबीरांनी इतकी वर्षानुवर्ष, आपण आता सांगायला बसलोय तासाभरामध्ये या सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही. सतत 120 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, की निदान किमान आपण 100 वर्ष म्हणू. पहिली 10 आणि शेवटची 10 वर्ष. शेवटची 10 सोडायचीच नाही, कारण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. ही जी सगळी कामं केलेली आहेत, याच्यामध्ये खूप बारकाईने सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. ज्याच्या पत्नीबद्दल, मुलांबद्दल वगैरे बऱ्याच अफवा आहे, बऱ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एवढ्या थोड्या वेळामध्ये उलगडून किंवा त्यांच्याबद्दल स्पष्ट करून सांगता येणार नाही. पण हे सगळे एकत्र जमलेले आहेत. त्यांची पत्नी ही काही लग्न करून आलेली नव्हती. ती त्यांची जशी मीरा गिरीधर गोपालासाठी होती, तशी ती त्यांच्याकडे राहत होती. त्यांचा मुलगा सुद्धा कमाल, ज्याचं नाव, तर एक जण होता ज्याचं नाव काही वेगळंच होतं. तो गंगेच्या किनारी प्राणायाम करत बसलेला होता. त्या ह्याच्यामध्ये त्याने जो श्वास घेतला, तो त्या समाधीच्या अवस्थेमध्ये गेला आणि तो श्वास तिथल्या तिथे राहिला. त्याने तो बाहेर सोडला नाही. लोकांना वाटलं त्याचे प्राण निघून गेले, म्हणून त्यांनी त्याला गंगेमध्ये सोडून दिलं. त्या गंगेमध्ये सोडून दिल्यानंतर वाहून ते नेमके त्यावेळेला काही अंतरावर कबीर गंगेत उतरलेले होते. त्यांच्या पाशी जाऊन ते धडकलं. ते लोकांनी त्याला शवच म्हटलं, प्रेतच म्हटलं. पण कबीर स्वतः योगी होते. त्यांच्या लक्षात होतं. लक्षात आलं काय झालं ते. त्यांनी त्याला बाहेर काढलं. त्याला जे काही उपचार करायचे त्याच्यावर ते उपचार केले. त्याचा श्वास पूर्ववत सुरू झाला. सगळ्या लोकांनी म्हटलं की अरे भाई, ये तो कमाल हो गया, आपने तो कमाल कर दिया. तो तरुण योगी जो होता तो शुद्धीवर आला. लोकांनी विचारलं, क्या नाम है भाई तुम्हारा? अब क्या नाम? आपने कह दिया ना कबीरदास जी ने कमाल कर दिया, अब मैं उनका कमाल हूं. मी त्यांचा पुत्र आहे. त्यांनी मला जीवन दिलंय, दुसरा जन्म दिलेला. मी तो पहिला होतो. तुम्ही वाहून दिलं होतं मला, गंगेत सोडून दिलं होतं. पण त्यांनी मला वाचवलं, दुसरा जन्म दिला, म्हणजे ते माझे पिता झाले. आणि त्यांनी कमाल केल्यामुळे जन्म झालाय माझा. मी त्यांचा कमाल, मी त्यांचा मुलगा. सुफी संत होते. त्यांच्याबरोबर त्यांची एक छोटीशी मुलगी होती. आणि ही जी लहानशी मुलगी होती तिला घेऊन ते सगळीकडे इकडे तिकडे जायचे, दरबारात इकडे तिकडे. एकदा त्यांना खूप लांबच्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं. मग त्यांच्यात मुलगी आजारी होती नेमकी. तर त्या मुलीला कसं आपल्या जवळ ठेवायचं, म्हणून मग त्यांनी आता काय करायचा विचार केला. तर त्यांनी कबीरांजवळ आणून ठेवलं. कबीरांकडे ठेवलं. कबीरांनी तिच्यावर माया केली, तिच्यावर उपचार केले, तिला बरं केलं. आणि मग ती त्यांची मुलीसारखी राहायला लागली. तिचं नाव कमाल. इतक्या सुरेख गोष्टी कबीरदासांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला सापडते. पण त्या बारीक गोष्टी न सांगता त्यांच्याबद्दल चमत्कार किंवा अनेक गोष्टी अशा पसरवल्या गेल्या. आपल्याकडे हेच होतं की कुठल्याही संत महात्मा किंवा थोर पुरुषाच्या बद्दल विचार करायचा झाला तर तो विचार हा त्याच्या तत्वज्ञानाचा, त्याच्या विचारांचा, त्याच्या साहित्याचा नसतो. तर तो विचार हा त्याच्याबद्दल काय चमत्कृती सांगता येतील, रंजक काय करता येईल, चटपटीत काय सांगता येईल, असा तो विचार असतो. तर हा जो विचार आहे या बाबतीमध्ये संशोधन करावं लागतं, शोधावं लागतं. आणि तेव्हा ते सगळं सापडतं. कबीरदासांच्या नावावर कितीतरी दोहे, कितीतरी साखी, कितीतरी पद, कितीतरी कविता, असं कितीतरी साहित्याचं म्हणतात. आणि ते म्हणतात मसी कागद छो. मी काही कागदाला हात लावला नाही आणि लिहित बसलो नाही. याचा अर्थ ते निरक्षर होते असा होतो का? नाही. याचा अर्थ असा की त्यांनी स्वतः कागदावर स्वतः काहीही लिहिलं नाही किंवा कोणी लेखनिक बोलवून आपण सांगितलंय आणि त्यांनी लिहिलंय असंही केलेलं नाही. ते आशु कवी होते, शीघ्र कवी होते. त्या क्षणी त्यांना कविता सुचायची, काव्य सुचायची. ते बोलायचेच काव्यामध्ये. आणि मग त्याच्यामुळे ते जे बोलत होते ते कोणीतरी आठवणीत ठेवत होते आणि कोणीतरी लिहून काढत होते. असं त्यांचं ते साहित्य जमा झालंय.
आणि खरंच सांगायचं तर सत्याला पद्यच उद्धृत करत असतं. सत्याचं अन्वेषण हे आहे, हे पद्यानेच होत असतं, काव्यच असतं. जर सत्य निघायचं असेल तर ते काव्य स्वरूपातच येतं. म्हणून वेद काव्य स्वरूपात आहेत. वेदांच्या रूपच्या काव्य आहे. रामायण महाभारत काव्य आहे. पुराण कथा काव्य ग्रंथ आहे. भगवान बुद्धांच्या कथा काव्य आहेत. महावीरांच्या कथा काव्य. हे सगळं काव्य रूपामध्ये का आहे? याचं कारण असं की इथेच आपल्या हृदयामध्ये बसलेला परमेश्वर जेव्हा त्याची वाणी उच्चारतो तेव्हा ती छंदबद्ध असते, पद्य रूपात असते. सत्यान्वेषण हे नेहमी पद्यात असतं. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी पद्यामध्ये, गुलाबराव महाराजांची पद पद्यामध्ये. म्हणून गद्य साहित्याचं महत्त्व कमी होतं अशातला भाग नाही आहे, पण तरी आतून येतं ते काव्य असतं, कवित्व असतं. त्याच्यामुळे सूरदास, तुलसीदास, मीराबाई, कबीर हे सगळे महान हिंदी कवी आहेत. एक भक्तियुग नावाचं एक युग आलं होतं हिंदी काव्यामध्ये, ज्या युगामध्ये सगळी भक्तिकाव्य निर्माण झाली आणि जे कवी किंवा कवयित्री होते ते सगळे भक्त होते. त्याच्यामध्ये 2 धारा होत्या, एक सगुण भक्तिधारा, दुसरी निर्गुण भक्तिधारा. सगुण भक्तिधारेमध्ये सुद्धा रामभक्तिधारा आणि कृष्ण भक्तिधारा अशा 2 शाखा होत्या. त्यातल्या रामभक्तीसाठी तुलसीदासांचं नाव आपण घेतो, कृष्ण भक्तीसाठी सूरदासांचं नाव घेतो आणि निर्गुण भक्तीसाठी आपण कबीरांचं नाव घेतो. तुझं सगुण कहू की म्हणू की निर्गुण रे, हा प्रश्नच त्यांच्या मनात नाही. सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडे जे तत्व आहे ते तत्व ते जाणतात. हरिदास नावाचे त्यांच्या संपर्कात आलेले साधू होते. त्यांच्या बाबतीमध्ये असं झालं की ते साधू त्यांना कृष्णाचं दर्शन व्हायचं. प्रत्यक्षामध्ये कृष्णाचं दर्शन व्हायचं आणि प्रत्यक्षात स्वप्नामध्ये, झोपेमध्ये, इथे कुठे त्यांना कृष्णाचं दर्शन व्हायचं. ते आले, कबीराचं कुठेतरी प्रवचन होतं किंवा जे काय सत्संग होता, त्यावेळेला प्रवचन व्याख्यान वगैरेपेक्षा सत्संग म्हणत असत. सत्संग होता, त्या सत्संगासाठी ते आले आणि सत्संगासाठी आल्यानंतर कबीरदास ही रामाच्या बद्दल जी माहिती दिली, एक राम दशरथ का बेटा, एक राम जगम बेटा, हा जो राम आहे आणि कबीराचा तिसरा आहे, दशरथाचा पुत्र असलेला राम, जगामध्ये सगळीकडे कणकणवे बसता राम वाला राम, आणि कबीराच्या मनात असलेला राम, ह्या सगळ्या रामाबद्दलच्या संकल्पना जेव्हा त्यांनी स्पष्ट केल्या तेव्हा ते थक्क झाले. त्यांना कळे ना की काय झालं. मग घरी जाऊन त्यांनी आपले नेहमीप्रमाणे ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये विचार करायला सुरुवात झाली तर कृष्णाने दर्शन द्यायला नकार दिला. त्यांना वाटलं अरे आपण ह्या रामाची भक्ती करायला गेलोय म्हणून कृष्ण नाही म्हणतोय होते का आपल्याला. 1दा 2दा 3दा मग ते गाले कबीरांकडे, म्हणायला की काय होतं हे सगळं माझ्या भक्तीमध्ये. कबीर म्हणे काय झालं. ते म्हणे मला नेहमी कृष्णाचं दर्शन होतं, मी ध्यानाला बसलो की, समाधी अवस्थेत गेलो की, किंवा मी ज्या वेळेला झोपेत असतो तेव्हाही मला कृष्णाचं दर्शन होतं आणि मी आज तुमच्याकडे येतोय तुमच्या सत्संगाला, तेव्हापासून मला कृष्णाने दर्शन देणं बंद केलं. कबीरदास म्हणे असं कसं होईल बरं. मग का नाही दिसत आहे. ते म्हणे याचं कारण असं की कृष्णाच्या ठराविक रूपाचं तुम्ही स्वतःशी बंधन घालून घेतलंय. तो जे एक तत्व या चराचरात भरून उरलेलं आहे ते तत्व तुमच्या माझ्यामध्ये आहे. ते जे तत्व आहे ते फक्त कृष्ण ह्या एकाच रूपात कसं असेल. ते सर्व रूपात बघायला जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला. ते ज्येष्ठ होते, कबीरांपेक्षा मोठे होते, तरी सुद्धा त्यांनी हे सगळं मान्य केलं. परत गेले आणि शांत पवित्र मनाने मनातले सगळे विकल्प बाहेर टाकले, सगळ्या शंका कुशंका दूर केल्या आणि मग जेव्हा त्यांनी शांतपणे विचार केला तेव्हा त्यांना हा साक्षात्कार झाला की राम काय, कृष्ण काय, आणखीन कोणी काय. ही सगळी रूपं आहेत, ही बाह्य रूपं आहे आणि ईश्वरी चैतन्य जे आहे
ते अरूप आहे, ज्याला आपण निर्गुण निराकार म्हणतो. रूपाशिवाय आहे ते. हे जे तत्व आहे, हे तत्व प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हा उद्देश कबीरांचा होता. आणि यासाठी ते झटत होते, यासाठी ते कार्य करत होते. कबीर खरे लोकशिक्षक होते. आपलं म्हणणं सामान्यांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोचवता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या तत्वाचं सगळ्यांना ज्ञान करून देता येईल याच्यासाठी ते धडपडत होते. एक राजा होता ज्याने अनेक साधू संतांना आपल्या बंदिवासात टाकलेलं होतं. का? की कधीतरी कबीराची भेट होईल. त्याला भेटायचं होतं कबीरांना, आणि जेवढे साधू संत आहेत त्यांना बंदिवासात ठेवायचे. आणि त्यांना ते एक जातं मोठंच्या मोठं दिलं होतं, एवढं मोठं, आपल्या जात्यापेक्षा कितीतरी घरी असतं त्यापेक्षा कितीतरी मोठं, तिप्पट चौपट मोठं जातं. आणि त्यांना ते चक्की पिसणं म्हणतात तशासारखं ते दळायला लावायचे. प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही, देता नाही आली की ते दळायला लावायचे. कबीर तिथे पोहोचले, राजाकडे गेले. त्यांच्या लोकांनी बंदी करून राजापुढे आणून ठेवलं. राजाला गर्व होता की मला अध्यात्मातलं, तत्वज्ञानातलं सगळं कळतं, म्हणून मी साधू संतांशी वाद घालू शकतो, विवाद करू शकतो. मग हा जो विवाद होता, हा सगळ्या विवादासाठी जेव्हा कबीर उभे राहिले, कबीरांनी त्याला हरवल्यावर म्हणजे पहिल्यांदा तो बंदीत टाकत असे, कारावासात टाकत असे. मग कारावासातनं कारागृहातनं बाहेर आणून त्याच्याशी बोलत असे. मग राजाने सांगितलं सोड दो, सोडून द्यायला. यांनी प्रश्नाची उत्तरं दिली आहे. कबीर म्हणे मी नाही जाणार, जोपर्यंत तुझ्या बंदिवासातले बाकीचे लोक सोडत नाहीस तू त्यांना, तोपर्यंत मी जाणार नाही. त्याने केलं तुम्ही कोण आहे? पण मी कबीर आहे. तुम्हालाच तर भेटायला हे सगळं केलं होतं, कधीतरी तुम्ही याल म्हणून. त्या राजाने त्या सगळ्या संतांना सोडून दिलं. आणि मग ते जे जातं आहे ते जातं या सगळ्या गोष्टींची खूण म्हणून वाराणसीला आणलं गेलं. आजही जर तुम्ही कधी गेलात तर कबीर चौरा म्हणून जागा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते जातं दिसेल. कबीरदासांना एका योग्याने, म्हणजे गोरखपंथीय योगाने, नाथपंथीय योगांपैकी एका योगाने दिलेली माळ दिसेल. कितीतरी गोष्टी अशा दिसतील की ज्या कबीरांच्या तिथे आहेत ठेवलेल्या. कपाटाच्या कपाट भरून कबीरांची पुस्तकं आहेत. पण ही सगळी पुस्तकं जी आहेत ती सगळी पुस्तकं वाचण्यात बांधून ठेवलेली आहेत. आणि जी काही वाचली जातात ती फक्त वाचण्यात, लक्षात ठेवण्यात आणि उद्धृत करण्यामध्ये. जर एखादं कुणाचं भाषण असेल तर त्या भाषणामध्ये आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी संत कबीर असं म्हणतात किंवा कबीरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे असं म्हणून आपण ते दोहे किंवा ते कवित्व किंवा ते जे काय आहे ते त्याच्यासाठी वापरतो. आचरणात आणण्याच्या बाबतीत विचार केला तर आपण फारच कमी वापरतो. जसा जसा काळ पुढे जात गेला तसं तसं लोक म्हणायला लागले की मगहरला मृत्यू, म्हणजे त्यावेळेला एक अंधश्रद्धा होती की मगहर नावाचं गाव आहे जिथे मृत्यू झाला तर पुढच्या जन्मी माणूस गाढवाचा जन्म मिळतो आणि काशीला जन्म झाला तर मुक्ती मिळते. कबीरदास काशीला होते, त्यांनी हा अंधश्रद्धा ही नष्ट करायची ठरवली आणि म्हणून ते मगहरला जायला निघाले. पायी 120व्या वर्षी माणूस पायी चालतोय. कुठे होतं ते मगहर? आज गोरखपूर जिल्हा आहे, तिथे वाराणसी आणि गोरखपूर जिल्हा नकाशात बघा केवढं अंतर आहे. तिथे ते पायी गेले. जाताना या सगळ्या गोष्टी लोकांना समजावत गेले की असं करू नका, तसं करू नका. तेव्हा तिथे हिंदू आणि मुस्लिम सगळे लोक त्यांच्या मागे गेले. त्यांना समजलं होतं की आता हे देहत्याग करणार आहे. कारण कबीरांनी सांगितलं होतं इबन रहू माटी के घर में, इबन रहू माटी के घर में, चिनार घर और चिनहर टाटी, घन बरजे कपे मेरी छाती. आता या मातीच्या घरामध्ये राहायचं नाही. हा देह मातीचा, आता ह्याच्यात राहायचं नाही. चिनहर घर, घराच्या भिंती सडक्या कुचक्या झाल्या. चिनहर टाटी, छप्पर पण खराब झालंय, गळायला लागलंय, पाणी यायला लागलंय त्याच्यातनं. काही उपयोगाचं नाही आता ते. त्यामुळे आता मी हे सोडून जाणार आहे. इबन रहू माटी के घर में, घन गरजे कपे मेरी छाती. अशा घरामध्ये मी राहतोय की ज्या वेळेला आता बाहेर वादळ झालं, मोठमोठ्याने ढग गडगडायला लागले तर मला धडधड होऊन जाईल. थोडक्यात काय की पैल तिरीची हाक त्यांना ऐकू आली. हा देह आपल्याला सोडायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग ते मगहरला जाऊन त्यांनी एक
झोपडी तयार करायला सांगितली. शिष्यांना कमाल वगैरे सगळेच होते आणि बाहेर हिंदू आणि मुस्लिम सगळे जमलेले आहेत हे माहीत होतं. अशा परिस्थितीमध्ये यांच्यामध्ये दंगे धोपे होऊ नये आणि गोंधळ होऊ नये म्हणून योग सामर्थ्यांनी त्यांनी आपलं स्वतःचं शरीर आधीच त्यागलं होतं आणि त्या ठिकाणी फुलांची रास नुसती ठेवलेली होती. तरीही दंगे झाले, भांडणं झाली. कमालने त्यांना अडवलं त्यांच्या मुलाने आणि सांगितलं, ज्याच्यासाठी माझ्या पित्याने आयुष्य वेचलं हिंदू आणि मुस्लिम एकतेसाठी, तेच तुम्ही करता आहात, तर उपयोग काय तुमचा? असं जेव्हा म्हटलं तेव्हा शांत झाले. आणि मग आता काय करायचं म्हणून पाहिलं तर तिथं फुलं होती. अर्थात त्यातली अर्धी हिंदूंनी आणि अर्धी मुसलमानांनी अशी वाटून घेतली आणि ते सगळेजण कमीत कमी त्यावेळेला तरी कबीरांची मतं मानू, कबीरांच्या मताप्रमाणे राहू आणि कबीरांच्या मताप्रमाणे आपलं उर्वरित जे आयुष्य आहे ते उर्वरित आयुष्य घालवू असा विचार त्यांनी त्या क्षणी तरी केला. आणि हे काशीचा राजा, सुलतान हे सगळे शेवटी एकत्र आले आणि काही काळ का होईना कबीरांच्या विचारांचा प्रवाह हा बराच निर्मळपणे वाहत होता. मग पुढे पुढे जसा जसा तो प्रवाह पुढे जायला लागला त्यात काडी, कचरा, गोंधळ काय 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 व्हायला लागला. आणि हा काळ प्रवाह असाच वाहतोय. आपल्यापर्यंत जेवढं काय त्यातलं पोचवता आलं, जेवढं शक्य झालं, जेवढं गाळून आणता आलं, प्रवाहात पडलेला कचरा बिचरा बाजूला करून तेवढं मी आपल्यापर्यंत पोचवलं. आपण मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद.